मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही शनिदेवाची रास आहे. या राशीत सूर्यदेव 1 महिना राहणार आहेत. यासाठी मकर संक्रांतीला दान केल्याने पुण्य लाभतं अशी धार्मिक मान्यता आहे. विशेष करून या दिवशी तीळ दान केल्यानं सूर्यदेव आणि शनिदेव यांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. यामागे एक पौराणिक कथा आहे, तीच आज आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती येते. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. अशा स्थितीत सूर्यदेव पुत्र शनिदेवाला त्यांच्या घरी भेटतात आणि जवळपास महिनाभर तेथेच राहतात असं मानलं जातं. सूर्याच्या तेजापुढं शनिदेवाचं तेज मावळतं असं म्हणतात. पौराणिक कथेनुसार सूर्यदेवांना 2 पत्नी आहेत. एकाचे नाव छाया तर दुसरीचं नाव संज्ञा आहे. शनिदेव हे पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. मात्र शनिदेवाचं वागणं योग्य नसल्यानं सूर्यदेव कायम चिंतेत असायचे. एक दिवस सूर्यदेवाने शनी आणि पत्नी छाया यांना एक घर दिलं. त्याचं नाव कुंभ असं होतं. ज्योतिषशास्त्रानुसार ही 11वी रास आहे. कुंभ राशी शनिदेवांना घर देऊन त्यांना वेगळं केलं. सूर्यदेवांच्या या कृतीनं पत्नी छाया यांचा सूर्यदेवांवर कोप झाला आणि सूर्यदेव यांना कुष्ठरोग होईल असा शाप दिला. शापाच्या प्रभावामुळे सूर्यदेवाला कुष्ठरोगही झाला. सूर्यदेवाचे दुःख पाहून त्यांची दुसरी पत्नी संज्ञा हिने यमराजांची आराधना केली. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन यमदेवांनी सूर्यदेवाला शापातून मुक्तही केलं. सूर्यदेव पूर्णपणे निरोगी झाले तेव्हा त्यांची नजर पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित होती. त्यामुळे कुंभ अग्नीचा गोळा बनतो, म्हणजे शनिदेवाचे घर जळून जाते. यानंतर पत्नी छाया आणि शनिदेव घराशिवाय फिरू लागतात. त्यानंतर सूर्यदेवाची दुसरी पत्नी संज्ञा हिला त्रास जाणवू लागतो. सूर्यदेव तिला क्षमा करण्याची विनंती शनिदेव आणि पत्नी छायाला करतात आणि तसेच शनिदेवांना भेटण्यासाठी सूर्य त्यांच्या घरी जातात. तेव्हा त्यांना घरी येताना पाहून शनिदेव आपल्या जळक्या घराकडे पाहतो. ते घरात जातात आणि एका मटक्यातील तिळे घेऊन आपल्या वडिलांना देऊन त्यांचे स्वागत करतात. आणि त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवांना दुसरं घर देतात. या घराचं नाव मकर असं आहे. मकर ज्योतिषशास्त्रातील 10वी रास आहे. तेव्हापासून शनिदेवाकडे 2 घरं असून एकाचं नाव कुंभ आणि दुसऱ्याचं नाव मकर आहे असं म्हटलं जातं. सूर्यदेव आपल्या पुत्राच्या दुसऱ्या घरात अर्थातच मकर राशीत प्रवेश करत असतात आणि तिथे भेट देत असतात. म्हणून या सणाला मकर संक्रांती संबोधलं जातं. पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांचे काळ्या तिळाने स्वागत केले. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. तेव्हा तुमचं घर धनधान्याने भरून जाईन असा आशीर्वाद शनिदेवाला दिला. त्यामुळे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेमध्ये काळ्या तिळांचा वापर केला जातो. शनिदेवाला काळे तीळ खूप प्रिय आहेत. त्यांच्या पूजेतही काळे तीळही अर्पण केले जातात. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळानं शनिदेव आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतील आणि सोबतच सूर्यदेवांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील. त्यांच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.